सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। करता नहीं क्यों दूसरा कुछ बातचीत, करता नहीं क्यों दूसरा कुछ बातचीत, देखता हूं मैं जिसे वो चुप तेरी महफिल में है। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। ऐ शहीदे मुल्क मिल्लत अब तेरे ऊपर हो निसा, अब तेरी हिम्मत का चर्चा गैर की महफिल में है। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। बाहेर भरपूर पाऊस पडतोय, सकाळपासूनच प्रचंड पाऊस आहे, पण आजच्या पावसाचं वातावरण हे रोमॅन्टिक बिलकुलच नाहीये. आणि हे कदाचित फक्त मला वाटत नाही, हे बघणाऱ्या, ऐकणाऱ्या आणि समजणाऱ्या आणि जाणवणाऱ्या प्रत्येकाला वाटत असेल. कारण हा पाऊस इथे जरी कोसळत असला तरी आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी अनेक गोष्टी कोसळतायत, अनेक गोष्टी वाहतायत, अनेक गोष्टी व्यक्त केल्या जात आहेत. आणि त्या प्रत्येक व्यक्त होण्याला एक कारण आहे, एक आधार आहे. मला माहिती आहे आपला हा प्लॅटफॉर्म ह्या सगळ्या गोष्टींसाठी नाही आहे, तरी पण न राहून आज एक माणूस म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून सुरुवातीलाच थोडंसं व्यक्त व्हावं लागलं, कारण प्रत्येकाने विचार करणं खूप गरजेचं आहे. ह्याच नोटवर मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत स्वागत करतो. नाही, मला तुमचा मूड कुठेही खराब करायचा नाहीये, पण आज जे काही आपल्या आजूबाजूला चाललंय ते अस्वस्थ करणार आहे आणि त्या अस्वस्थतेतून काही क्षण तुमचं मन मोकळं करावं आणि तुम्हाला मनोरंजन द्यावं, याच हेतूने आजचा हा व्हिडिओ आपण बनवतोय. आणि आज पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत तुम्हाला भेटायला आलोय. आणि नाही एक मिनिट. तर आजच्या रेसिपीमध्ये खास काय आहे, तर आजची रेसिपी अगदी म्हणजे अगदी झटपट होणारी आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि तुम्ही तुमच्या किचनमध्ये कधीही ट्राय करू शकता. म्हणजे ती स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा मेन कोर्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. सो आज आहे बुधवार, म्हणजे नॉनव्हेजचा वार. सो तुमच्यासाठी घेऊन आलोय अशी एक झटपट पण चमचमीत नॉनव्हेज रेसिपी, जिचं नाव आहे, नाही, किचनमध्ये जाऊन सांगतो, चला. आणि अशा प्रकारे आपण आलेलो आहोत आपल्या किचन मध्ये. मागे तुम्हाला दिसतायत पावसाचे पडतात म्हणून हे असे सगळे कपडे वर वाळतायत. आणि आजची आपली बुधवार स्पेशल झटपट होणारी रेसिपी आहे ऑइल फ्री चिकन फ्राय. हा, आता तुम्ही म्हणाल चिकन फ्राय ते पण ऑइल फ्री कसं काय, त्याचं काय नाही, सगळं इथे एक्सप्लेन केलं तर तुम्ही व्हिडिओ का बघाल. हा, त्यामुळे व्हिडिओला पुढे बघा, अजून बऱ्याच गोष्टी आहेत इंटरेस्टिंग. मग चला. मग आता आपल्या या चिकन फ्राय साठी साहित्य बघूया. ते म्हणजे सर्वात आधी स्वच्छ धुतलेलं खळखळीत चिकन, त्यानंतर शेजवान सॉस, सोया सॉस, उभा चिरलेला कांदा, थोडीशी चवीपुरती हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट. पाहिलं किती छोट्या छोट्या आणि बेसिक गोष्टी आहे ना. तर तुम्हाला वाटेल ह्याच्यानी काय मोठा चमत्कार होणार आहे, पण हीच तर खरी गंमत आहे. ही रेसिपी बनल्यानंतर जेव्हा तुम्ही रिॲक्शन बघाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल नेमका चमत्कार काय आहे. मग थांबायचं कशाला, चला आपलं चिकन मॅरिनेट करून घेऊया. चलो. आता आपण सर्वात आधी हे चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट आपल्याकडे शक्यतो प्रत्येक घरात बनलेली असतेच. जर तुमच्याकडे पेस्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेली लसूण सुद्धा यामध्ये वापरू शकता. त्यानंतर आपण घेणार आहोत कोथिंबीर. ही कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेशन मध्ये घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत थोडीशी हिरवी मिरची. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवी असेल तर घेऊ शकता, नसेल तर नाही घेऊ शकत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हा उभा चिरलेला कांदा. आता कांद्याची गंमत काय, तर अख्खी रेसिपी या कांद्यावरच आहे, तुम्हाला हळूहळू कळेल.
त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडासा शेजवान सॉस. हा पण पूर्णपणे तुमच्या चवीनुसार तुम्हाला आवडतो त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता. आणि अजून एक महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे डार्क सोया सॉस. आणि हा आता आपण ह्याच्यामध्ये सोया सॉस घालून घेतलेला आहे. आता पुढे आपण आपल्या ह्या मॅरिनेशन मध्ये ऍड करणार आहोत चवीपुरतं मीठ. मीठ थोडं कमी झालं तरी चालेल कारण आपल्या सोया सॉस आणि शेजवान मध्ये ऑलरेडी मीठ आहे. थोडासा माझा टच म्हणून पेरी पेरी मसाला. हा सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. आणि साखरेऐवजी मी इथे वापरणार आहे थोडासा हेल्दी ऑप्शन, तो म्हणजे थोडस मध. साखर सध्या आपण अवॉइडच करतोय कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे डायबिटीस हल्ली किती कॉमन झालंय. त्यामुळे आपण शक्यतो जेवणात साखर अवॉइड करून त्याऐवजी मध वापरतो. आता आपण हे सगळं मॅरिनेशन मस्त एकजीव करून घेऊया. चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित आतपर्यंत सगळं मॅरिनेट झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मॅरिनेट करताना तुम्हाला जो उभा चिरलेला कांदा आहे तो सुद्धा त्या चिकन बरोबर त्या मॅरिनेशन मध्ये कुस्करायचा आहे, जेणेकरून त्या कांद्याला जे पाणी सुटणार आहे त्याच्यामध्ये ते मॅरिनेशन अजून ओलसर होईल आणि ड्राय होणार नाही. सो अशा प्रकारे आपण हे मॅरिनेशन मस्त एकजीव करायचंय. आणि आता ह्याला आपण थोडा वेळ रेस्ट करू देऊया. आता चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत काय करायचं, एक छोटासा ब्रेक आहे म्हणून म्हटलं जरा तुमच्याशी गप्पा मारूया. काय आहे, कितीही झालं ना तरी माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि आपल्या आजूबाजूला जे काही घडतं त्याबद्दल आपण रिॲक्ट न होता नाही राहू शकत. त्यामुळे असं जर कधी कधी मध्येच आलं तर त्यासाठी बिलकुल सॉरी म्हणणार नाही, कारण ते महत्त्वाचं आहे. ते प्लीज इग्नोर करू नका, कृपया त्याच्यावर विचार करा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा त्यामध्ये लिहून पाठवा. सोबतच आमचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील आणि आधीच्या रेसिपी जर तुम्ही बघितल्या नसतील आणि घरी ट्राय केल्या नसतील तर लवकरात लवकर घरी जाऊन त्या बनवा आणि त्या कशा लागतायत त्या आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि आमच्या रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तरच तुम्हाला नवनवीन रेसिपीज मिळतील की नाही. आणि तुमच्याकडे सुद्धा काही इंटरेस्टिंग रेसिपीज असतील ना तर आम्हाला प्लीज नक्की पाठवा. काय आहे, आम्ही 3 माणसं विचार करून करून कंटाळतो आणि शेवटी फटकन काहीतरी आयत्या वेळेला रेसिपी सुचते. मग तुम्ही अशी एखादी रेसिपी पाठवलेली असेल तर कसं तेवढं आमचं काम सोपं होईल ना, म्हणून. ओके, आता आपल्या रेसिपीचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग सुरू होणार आहे, तो म्हणजे आपण पॅन प्रीहीट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यात एकही थेंब आपण तेलाचा घातलेला नाहीये. सो आता ह्या पॅन मध्ये आपण घालणार आहोत आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. येस, नीट पूर्ण भांड्यामध्ये जेवढा मसाला जेवढा कांदा लागला आहे तो सगळा पुसून साफ करून आपल्याला ह्या मॅरिनेशन मध्ये घ्यायचा आहे. आणि या मॅरिनेशनची हीच जादू आहे, ह्याच्यामध्ये जे सॉसेस आणि स्पेशली जो कांदा आहे त्या कांद्यामुळे जे पाणी सुटणार आहे आणि ह्या चिकन मध्ये जे ऑलरेडी आतमध्ये ह्याच्यामध्ये चरबीमध्ये तेल असतं त्याच्यामध्येच आपण हे पूर्ण चिकन शिजवणार आहोत. सो आता आपण हे चिकन हे पसरवून घेतलेलं आहे. आपण गॅस करूया मीडियमला आणि ह्याच्यावर ठेवूया झाकण आणि बघूया थोडीशी वाट. आता आपण मध्येच हे एकदा झाकण उघडून आणि बघा, तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये तेल नसताना सुद्धा याला किती पाणी सुटलेलं आहे ते. आणि हीच तर गंमत आहे ना या रेसिपीची, याच्यामध्ये तेल नसलं तरी काही फरक पडत नाही. अगदी ओलसर आणि लुसलुशीत अशी ही आपली रेसिपी बनणार आहे. सो यामध्ये थोडंसं चमचा फिरवल्यानंतर आपण पुन्हा ही झाकण ठेवूया आणि अजून थोडा वेळ शिजू देऊया. आणि फायनली रेडी झाली आहे आपली, नाही 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 नाही,
ही आपली रेसिपी नाही, आपली रेसिपी इकडे आहे. आणि हे झाकण उघडलं की तुम्हाला दिसेल एकदम मस्त सगळे ज्युसेस आणि सगळं त्या सगळ्या चिकन मध्ये मुरलंय आणि अशी मस्त चमचमीत रेसिपी तयार झालेली आहे. तर आता आपण ही रेसिपी या ताटामध्ये वाढून घेऊया. म्हणजे कसं आपले जे 2 गिराईक आहेत बाहेर त्यांना आपण सर्व करायला मोकळे. सो अशा प्रकारे ही स्टार्टर रेसिपी ताटात वाढली आहे. आणि दुसऱ्या गिराईकाला स्टार्टर फक्त स्टार्टर सारखं खायचंय, त्याच्यानंतर त्यांना जेवायचंय. तर त्यामुळे मी त्यांच्या ताटात स्टार्टर प्रमाणे थोडस स्टार्टर वाढतोय, ज्याचा ते आस्वाद घेतील. आणि आपल्याला आज चक्क, तुम्हाला माहित नसेल पण आज आपल्या 2 गिराईकांची एकत्र रिएक्शन मिळणार आहे. सो त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओ मध्ये तसेच थांबा. आणि आता या ठिकाणी मला 2च हात असल्याने आणि मीच शूट करत असल्याने माझ्या हेल्परला मी जरा आवाज देतो. झिंगाट शेफ, कॅन यू प्लीज कम हिअर? Yes, why not? Why आले not? नाही. ह्यातलं एक ताट फक्त घेशील का? अच्छा, म्हणजे मी ताट घ्यायचंय. हो. ओके ओके. हे आहे झिंगाट शेफचं ताट आणि दुसरं आहे आईचं ताट. अशा प्रकारे दोन्ही ताट घेऊन आम्ही चाललेलो आहे, हे पकड, बाहेर. आणि आजचे आपले गिराईक आहे झिंगाट शेफ आणि पुंगाट सासू. तर दोघही आजची आपली रेसिपी घेऊन बसलेले आहेत. आणि आता पहिली रिएक्शन 2 मातब्बर लोकांकडून येणार आहे. आणि आता हा गरम आहे. पहिल्या भिडूनी खाल्लेला आहे, दुसऱ्या भिडूनी खाल्लेला आहे. आणि कमाल मस्त आहे हा. कमाल. अति मस्त आहे. अजिबात तेल नाही असं वाटत नाही. आणि अमेझिंग. वा वा वा, अजिबात तेल नाही. काय गुण्या गोविंदाने रिएक्शन देत आहे ना. पण तसं नाही आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग पसत. मग कशी काय वाटली सरप्राईज रेसिपी? आहे की नाही इंटरेस्टिंग आणि झटपट, आणि एक थेंबही तेल न वापरता इतकी डिलिशियस झाली आहे. म्हणजे मी खाल्ली नाही कारण मला सध्या नॉनव्हेज नाही खायचंय, पण आमच्या 2 गिरायकांची रिॲक्शन तुम्ही बघितली असेल ना. अरे भाई, ग्राहक खुश तो अपना भी दिल खुश. आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा काही इंटरेस्टिंग रेसिपीज असतील तर त्या आमच्याबरोबर शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे माणसं आहोत, आपल्या सगळ्यांना संवेदना आहेत, भावना आहेत. त्यामुळे रिॲक्ट होणं महत्त्वाचं आहे. योग्य ठिकाणी योग्य वेळी रिॲक्ट होत चला. हाच आपल्या जिवंतपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. थँक्यू सो मच अँड गुड बाय.